राहुरीमध्ये तनपुरे विरुद्ध कर्डिले पारंपरिक लढत की धक्कातंत्र, चर्चांना उधाण. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये लढत कोणामध्ये रंगणार याच्या चर्चा झडत आहेत. सन 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेमध्ये पोटनिवडणुकीसाठी 8,017 मतदारांनी वाढ होऊन एकूण मतदार संख्या 3,33,183 झाली. त्यावेळी 74.27% म्हणजे 2,41,405 मतदान झालं होतं. भाजपाचे शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांचा 35,487 मतांनी पराभव केला होता. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची वक्तव्य, भगवी टोपी भगवे उपरणे अशा पेहरावातनं त्यांच्या संभाव्य भाजपाकडील वाटचालीच्या चर्चेनंही जोर पकडला. तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना पाठबळ देण्याची भूमिका जाहीर केली. कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या संचालक पदाच्या रिक्त जागी अक्षय यांची नियुक्ती करण्यात आली. अक्षय कर्डिले यांनी यापूर्वी कोणती निवडणूक लढवलेली नाही. काही दिवसापूर्वीच पालकमंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळं सहानुभूतीचा फायदा भाजपा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.